नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठी चॅनलमध्ये. आज आपण एक अशा फीचरबद्दल बोलणार आहोत, अशा एका प्रॉडक्टबद्दल बोलणार आहोत जो जनरली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. खूप मोठे इन्व्हेस्टर्स याला वापरतात रेग्युलरली, पण आपल्याला रिटेलर म्हणून बहुतेक बऱ्याचदा माहिती नसतं. धनमध्ये याचा एक सेपरेट टॅब पण अवेलेबल आहे. या फीचरचं नाव आहे SLBM, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. तर सिक्युरिटीज लेंडिंग आणि बॉरोइंग मेकॅनिझम म्हणजे नक्की काय काय आपण यातनं करू शकतो, कसं करू शकतो आणि यात काही रिस्क आहे का, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नीट ऐका. काही प्रश्न असल्यास कमेंट करा, आम्हाला विचारा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरही देईल. आणि आपल्या पेजला फॉलो करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करा. SLBM म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. तर सिक्युरिटीज लेंडिंग आणि बॉरोइंग मेकॅनिझम म्हणजे काय की सिक्युरिटीज ज्या आपल्याकडे आहे त्या आपण लेंड करू शकतो आणि बॉरोही करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे की जर तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर्स अवेलेबल आहे आणि तुम्हाला त्यावर जर काही पैसे कमवायचे असतील पॅसिवली, तर ते या मेकॅनिझम तर्फे शक्य आहे. कसं शक्य आहे तर तुम्ही तुमची सिक्युरिटी कोणाला तरी आपण असं म्हणू शकतो रेंटवर, जसं आपण आपला फ्लॅट देतो, प्रॉपर्टी देतो, तसे तुम्ही तुमचे शेअर्स कोणाला तरी रेंटवर देऊ शकता. त्यावर तुम्हाला एक रेंटल इन्कम होईल, म्हणजे एक पॅसिव्ह इन्कम अर्न करायचा हा एक सोर्स आहे. तर जर तुमच्याकडे समजा ABC कंपनी किंवा कुठल्याही मोठ्या कंपनीचे निफ्टी 50 कंपनीचे शेअर्स आहेत, त्याची एक वेगळी लिस्टही असते की कुठल्या शेअर्सवरती SLBM अवेलेबल आहे. ते आपण बघूया धन प्लॅटफॉर्मवरती की कुठले कुठले शेअर्स आहेत ते. बट जर तुमच्याकडे एक क्वांटिटी असेल आणि किती क्वांटिटी मार्केटमध्ये रिक्वायर आहे ज्याच्यावर समोरचा माणूस तुम्हाला रेंट द्यायला तयार आहे, हे तुम्हाला SLBMच्या प्लॅटफॉर्मवरती दिसू शकतं. SLBMमध्ये आपल्याला नक्की किती रेंट मिळेल, किती पॅसिव्ह इन्कम होईल हे त्याप्रमाणे कळतं. तर हे आहे SLBM. आता जो SLBM करतो म्हणजे जो देतो लेंडर, आपण ज्याला म्हणतो आपण ओनर आहोत शेअर्सचे, आपण शेअर्स देऊ शकतो रेंटवर, मला त्यावर एक पॅसिव्ह इन्कम होईल. एक उदाहरण घेऊया. असं समजा तुमच्याकडे 500 शेअर्स आहेत एखाद्या कंपनीचे, ज्याची किंमत ₹500, म्हणजे साधारण तुमची होल्डिंग 2.5 लाख रुपयाची आहे. या 2.5 लाख रुपयावर तुम्ही जेव्हा SLBMच्या पोर्टलवर जातात, टॅबवर जातात, तुम्हाला दिसतं की समोर कोणीतरी याला 1% महिन्याला 1% तुम्हाला रेंट देऊ इच्छितं. तुम्ही जर विचार करता की मला 1 महिना हे शेअर्स विकायचे नाही आहेत, माझी लॉंगर टर्म होल्डिंग आहे, तुम्ही त्याला रेंटवरती लेंड करू शकता तुमचे शेअर्स. म्हणजे तुमच्या अकाउंटमधून शेअर्स त्याला ट्रान्सफर होतील, ओनरशिप तुमच्याकडेच राहील मात्र. कारण की हे सगळं एक्सचेंज रेग्युलेटेड आहे, एक्सचेंजकडनं अप्रूव्ड आहे हे सगळं. तुमचे शेअर्स त्याला ट्रान्सफर होऊ शकतात. त्याला का ट्रान्सफर होतात ते आपण बघूया पुढे. बट त्यावरती तो तुम्हाला एक रेंट देईल महिन्याला. म्हणजे तो महिना संपला, जेवढा तुमचा पिरियड आहे लेंडिंगचा रेंटवर द्यायचा, तो संपल्यानंतर तो तुम्हाला त्याच्यावरती तेवढं रेंट ठरलं असेल ते देईल. जर 1% ठरला म्हणजे 2,500 रुपये ठरलं आहे पर शेअर रेंटची तुम्हाला व्हॅल्यू कळेल. कशी असते, किती असते हे आपण बघूया प्लॅटफॉर्मवर, ते तुम्हाला मिळेल. तर साधारण तुम्हाला 1% म्हणजे 2500 रुपये कमवायला मिळाले तुमच्या 2.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर. घर बसल्या ते कमी किंवा जास्त असू शकतात. आपल्याला ते बघायचं की नक्की काय काय, ह्याची रिस्कही बघून घेऊ. आता जो रेंटवर घेतो आहे तो का घेतो आहे बॉरोवर, त्याच्याकडनं समजून घेऊया त्याच्या अँगलनी की तो का रेंटवर घेतो आहे. असं समजा की एखाद्या बॉरोवरला वाटतं आहे की एखाद्या कंपनीचे शेअर्सच्या प्राइसेस पडणार आहेत पुढच्या 5 दिवसात 10 दिवसात. इंट्राडे आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो, फ्युचर्समध्ये आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो. बट आपण एखादा शेअर पोझिशनल विकू शकतो का आज आपल्याकडे नसताना? नाही विकू शकत. त्याकरता तो काय करू शकतो की मला फ्युचर्समध्ये तो शॉर्ट नाही करायचा, मला असं वाटतं की मला रेंट द्यायला परवडेल, मी कोणाकडनं तरी ओनरशिप घेतो 500 शेअर्सची. ते 2.5 लाखाचे जे शेअर होते ABC कंपनीचे, ते त्यांनी कोणाकडनं तरी रेंटवर घेतले, त्याच्याकडे आता ओनरशिप आली आणि त्यांनी आज तो शेअर विकला आहे 500 रुपयाला. कारण की त्याला वाटतं हा शेअर 450 होणार आहे. महिन्याभरात जर तो 450 झाला तर त्याला कितीचा फायदा येईल? 50 रुपये पर शेअर. किती शेअर्स होते त्याच्याकडे? 500 शेअर होते. त्याला बहुतेक 25,000चा प्रॉफिटही झाला. आता त्या 25,000च्या प्रॉफिट मागे त्यांनी 2,500चं रेंट द्यायचं ठरवलं तुम्हाला तुमचे 2,500 मिळाले. तुम्हाला महिना संपल्यावर तुमचे शेअर्सही परत मिळाले. पण त्या माणसाचा फायदा झाला, त्यांनी शॉर्ट सेलिंग केली रेंटवर घेऊन. अशा पद्धतीने त्यांनी SLBMचा एक फायदा करून घेतला. आर्बिट्राज अपॉर्च्युनिटीज पण असतात, ते लोकही SLBMचा फायदा घेतील. समजा तुमच्याकडे स्पॉटमध्ये स्टॉक नाही आहे, म्हणजे कॅशमध्ये स्टॉक नाही आहे, पण फ्युचर्समध्ये त्याचा प्रीमियम चालू आहे. बरेच लोक फ्युचर्समध्ये विकतात आणि स्पॉटमध्ये त्यांच्याकडे तो शेअर असतो का? कारण की फ्युचर्स आणि स्पॉटची प्राईस एक्सपायरीला मॅच होऊन जाते. आता त्या केसमध्ये जर तो फरक खूप मोठा असेल आणि तुम्हाला रेंट देऊनही त्याच्यात काही मार्जिन भेटत असेल, ती पण एक आर्बिट्राज अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये असू शकते. त्या केसमध्ये पण बॉरोवर तुमच्याकडनं रेंटवरती शेअर्स घेऊ शकतात. हा झाला बॉरोवरचा फायदा. आता आपण समजून घेऊया यात काही रिस्क आहे का. SLBMवरती शेअर्स जर आपण दिले कोणाला तर नक्की रिस्क काय काय असते.
पहिली रिस्क काउंटर पार्टी रिस्क, म्हणजे समोरच्याला आपण ज्याला रेंटनी दिलं आहे तो कधी डिफॉल्ट करू शकतो का? तर तो डिफॉल्ट नाही करू शकत, कारण की आपण एक्सचेंजतर्फे हे सगळं केलेलं आहे. म्हणजे NSEला BSEला आपल्या एक्सचेंजेसला माहिती आहे की आपण त्याला रेंटवर दिलं आहे. एक्सचेंजची रिस्पॉन्सिबिलिटी की महिना संपल्यावर त्यांनी आपल्याला ते डिलिव्हर केले पाहिजे. नाही डिलिव्हर झाले तर एक्सचेंज त्याला ऑप्शनमध्ये घेऊन जाते, ऑप्शनमधनं त्याच्याकडनं ते शेअर्स त्याला बाय करायला लावते आणि मग आपल्याला डिलिव्हर करायला लावते. तर काउंटर पार्टी रिस्क तशी नाही आहे टेक्निकली. एकदमच काहीतरी इलिक्विड ॲसेट्समध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो, पण खूपच रेअर केस आहे. दुसरी रिस्क असते कॉर्पोरेट ॲक्शनची. कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे काय की समजा तुम्ही कोणाला तरी तुमचा शेअर रेंटवर दिला आहे आणि त्या महिन्यात त्याच्यावर डिव्हिडंड किंवा काही कॉर्पोरेट ॲक्शन्स अनाऊन्स झाल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हालाच मिळेल. जरी टेम्पररी शेअर्स त्याला ट्रान्सफर झालेत, मालकी हक्क तुमचाच आहे, त्यावरचा डिव्हिडंड तुम्हालाच मिळायला हवा. तर तो समोरची पार्टी ते तुम्हाला त्याला ट्रान्सफर करायला लागेल, ते सगळे बेनिफिट्स तुमच्या अकाउंटवरती. तर हा दुसरा फायदा. तिसरा लिक्विडिटी रिस्क असू शकते SLBMमध्ये. लिक्विडिटी रिस्क हा जो रिस्क फॅक्टर आपण म्हणतो की सगळेच शेअर्स SLBMमध्ये नाही जाऊ शकत. तुमची होल्डिंग खूप मोठी असू शकते पोर्टफोलिओमधली, पण तुमचा प्रत्येक शेअर SLBMच्या क्रायटेरियात नसेल, एक्सचेंजला त्याची रिक्वायरमेंट नसेल, समोर कोणी बॉरोवर त्याला मागत नसेल, म्हणून काही क्वचित शेअर्स SLBMमध्ये असतात. त्याची लिस्ट आपण NSEवर पण बघू शकतो आणि धनच्या प्लॅटफॉर्मवरही बघू शकतो. मी तुम्हाला दाखवेल पण धनच्या प्लॅटफॉर्मवर कुठे बघायचं. आणि चौथी रिस्क असते अपॉर्च्युनिटी रिस्क. अचानक तुम्हाला वाटतं की तुमचे शेअर्स तुम्हाला विकायचे आहेत, काही गरज पडली, तर तुम्हाला बहुतेक त्या दिवशी नाही विकता येणार लगेच, कारण की ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला एनकॅश नाही करता येणार. तुम्हाला पैसे लागतात ते नाही करता येणार, कारण की तुम्ही एक ॲग्रीमेंट केलं आहे. तुम्ही समोरच्याला 1 महिन्याकरता रेंटने दिले, तर तुम्हाला निदान तेवढा महिनाभर तरी थांबायला लागेल. काही पद्धतींमध्ये तुम्ही कॉल करू शकता तुमचे शेअर्स, बट ॲग्रीमेंट झालं पहिल्या दिवशी, तुम्ही त्याला 1 महिन्याच्या रेंटवर दिलेत म्हणून तुम्हाला 1 महिना तरी थांबायला पाहिजे. तर हे झाल्या रिस्क फॅक्टर्स ज्या SLBMमध्ये आहेत. आता आपण धनच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ, एकदा बघून घेऊ की SLBMची लिस्ट आपल्याला कुठे बघायला मिळते, कुठले शेअर्स आहेत जे SLBMमध्ये जाऊ शकतात, आपण किती रेंट त्याच्यावर कमवू शकतो हे एकदा चेक करूया. आता मी आपलं धनचा प्लॅटफॉर्म ओपन केला. धनच्या वेब पेजवर आहे, मेन होम पेजवर. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल रेंट स्टॉक्स अर्न अप टू 18% पर ॲनम विथ SLBM. इथे न्यू लिहिलं आहे. आपण या टॅबवर क्लिक करू. या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे आता सगळे खालचे टॅब्स दिसतील. पहिला ऑप्शन जर तुम्ही SLBM ॲक्टिवेट नसेल केला तर तुम्हाला इथे दिसेल ॲक्टिवेट रेंटिंग ऑफ स्टॉक्स अर्न अप टू 35% इन ॲडिशनल इन्कम बाय रेंटिंग शेअर्स. हा आपला एक पॅसिव्ह इन्कम ठरू शकतो. इथे ॲक्टिवेटवर जर तुम्ही क्लिक केलं तर ही फॅसिलिटी तुमच्या ह्याच्यात ॲक्टिवेट होईल. आता बघा तुम्हाला खाली इथे स्टॉक्स दिसतात की रेल विकास निगम. इथे क्वांटिटी डिमांडमध्ये किती आहे? 753 क्वांटिटी. त्यावर रेंट समोरचा द्यायला किती तयार आहे? ₹13.5 रेंट द्यायला तयार आहे. आता रेंट किती होऊ शकतं? या 753 क्वांटिटीवर जर 13 रुपयांनी मल्टिप्लाय केलं तर ₹10,165 रेंट होईल. याचा यील्ड जर आपण काढला तर साधारण आपल्याला एवढं यील्ड पडतं. आता तुम्हाला जर ॲक्शन घ्यायची आहे, तुमच्याकडे रेल विकास निगमचे शेअर्स असतील तर तुम्ही इथे रेंटवर क्लिक कराल, तुम्हाला याची विंडो ओपन होऊन जाईल. तुम्ही हे रेंटवर तुम्हाला किती क्वांटिटी द्यायची आहे किंवा जर तुम्हाला तुमची वेगळी काय ऑफर द्यायची, 13.5च्या ऐवजी तुम्हाला वाटतं आहे मला ₹14.5 हवं, तर तुम्ही इथे ती अमाऊंट टाकू शकता. यील्डचा पर्सेंटेज टाकू शकाल की तुम्हाला यील्डचा पर्सेंटेज किती हवा आहे, किती महिन्यांकरता टाकायची आहे आणि काय तुमचं असेल. तुम्हाला बॉरो करायची असेल तरी इथे विंडो आहे बघा. रेंटच्या ऐवजी तुम्ही बॉरोवर क्लिक केलं तर तुम्ही ही क्वांटिटी बॉरो करू शकाल. तुम्हाला इथे तुमची प्राईस टाकता येईल. जसे आपण शेअर्समध्ये टाकतो ना, तुम्हाला बॉरो करायचे ₹12.5 बॉरो करायचे. तुमचा काही उद्देश असेल त्यामध्ये, जसं आपण बोललो की आपण याच्यात एक फायदा आहे की आपण शॉर्ट सेलिंग करू शकतो, आर्बिट्राज अपॉर्च्युनिटीज घेऊ शकतो, त्या इथनं आपल्याला कळतील. तसंच प्रत्येक ॲक्शनला, प्रत्येक शेअरला तुम्हाला इथे लिस्ट दिसते. या सगळ्या लिस्ट इथे अवेलेबल आहे. तुम्ही स्टॉक सर्चही करू शकता की कुठला स्टॉक हवा आहे. क्वांटिटी डिमांडवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला हायेस्ट क्वांटिटीपासून पण सगळे स्टॉक्स दिसतील. ही बघा, ही 7 एप्रिलला रिक्वेस्ट आलेली आहे, अशोक लेलँडची आहे. ही 7 एप्रिलपर्यंत रेंटची आहे रिक्वेस्ट. ₹99,636 एवढी क्वांटिटी मागतात आहे ₹2.46 रेंटने. त्याचा यील्ड किती जाऊ शकतो? ₹2,45,000. जर तुमच्याकडे एवढी क्वांटिटी असेल तर तुमच्याकडे जेवढी क्वांटिटी तुम्ही तेवढी देऊ शकता. याचा यील्ड 8% साधारण तुम्हाला पडेल. हे झालं SLBMबद्दल माहिती बेसिक. तुम्ही इथनं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये देऊ शकता. तुम्ही खाली बघाल इथे नोट, ही जर असं ब्रीफ केस असेल तर म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे आणि तुम्ही याला रेंटवर देऊ शकता. असा सिम्बॉल असेल तर हा लाईव्ह रेंटल रेट आहे तुमच्या पोर्टफोलिओ यील्डवरती. तुमच्या पोर्टफोलिओवरती पण धन तुम्हाला दाखवून देऊ शकतो. धन हा एक फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे जिथे SLBM तुम्ही डायरेक्ट इथनं ट्रेड करू शकतात आणि सोप्या पद्धतीने तुम्ही एक पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकतात. SLBMबद्दल अजून काही इन्क्वायरी असेल, काही कन्फ्युजन असतील, काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला नक्की सांगा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच असू द्या लक्ष. बेल आयकनही क्लिक करा
आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.